नमस्कार, मी सचिन कुलकर्णी. आपण पाहताय शिवशाही न्यूज. नवीन वर्षाच्या निमित्तानं आज खरं तर पंढरपूर येथे अनेक भाविक दर्शनासाठी येत आहेत. त्यातच माढा मतदारसंघाचे माजी आमदार बबनदादा शिंदे हे देखील आज पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला आलेले आहेत आणि नेमक्या नवीन वर्षाच्या त्यांच्या काय संकल्प आहे हे पण आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. दादा, पहिल्यांदा तर नमस्कार आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. नमस्कार. माढा, पंढरपूर आणि माळशिरस मतदारसंघातील नवीन वर्षाच्या सर्व जनतेला शुभेच्छा देतो. आज विठ्ठलाच्या चरणी दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला आलो आणि विठ्ठलाला हीच मागणी केली की या तिन्ही तालुक्यातली जी जनता आहे त्यांचं आरोग्य, सुबत्ता चांगली द्यावी हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना केली. दादा, नवीन वर्षाचे काय नेमके संकल्प आहेत आपल्या मतदारसंघात असतील किंवा तुमचे राजकीय भूमिकेतून असतील? बऱ्याचशा गोष्टी मतदारसंघातल्या करायचा प्रयत्न केलेला आहे. जी काही थोडीफार कामं राहिलेली आहे ती निश्चितपणे भविष्यकाळामध्ये पूर्ण होती. दादा, नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि 30 वर्ष तुम्ही माढा मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे, प्रतिनिधित्व केलेलं आहे लोकप्रतिनिधी म्हणून, आणि यावेळी मात्र आपला पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. तुम्हाला काय सांगाल नेमकं या पराभवाची कारणमीमांसा कशी केलेली आहे? 30 वर्ष सत्ता भोगल्यानंतर थोडी निगेटिव्ह भूमिका लोकांमध्ये असती, परंतु लोकांनी भरभरून दिलं. काय अनेक त्याला कारणं आहेत. त्या कारणामुळं पराभव झालेला आहे, पराभव स्वीकारलेला आहे आणि भविष्यकाळामध्ये जोमाने काम करून पुन्हा सगळ्याची सेवा आम्ही करणार. नुकतंच काल परवा तुम्ही कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि निर्धार निश्चय मेळावा असं त्याला नाव दिलं होतं. भविष्यकाळातील राजकीय यशासाठी हा निर्धार मेळावा होता असं कार्यकर्त्यांकडून तुमच्या बोललं जातं आहे. काय नेमकं त्या मेळाव्याचं काय फलित आहे? सगळ्या माझ्या कार्यकर्त्याला मरगळ आलेली होती, ती दूर करण्यासाठी म्हणून मी मेळावा घेतला आणि सगळ्याला ॲक्टिव्ह होण्यासाठी म्हणून प्रयत्न केलेला आहे आणि माझे कार्यकर्ते सगळे आता कामाला लागलेले आहेत. शेवटचा प्रश्न असा आहे दादा, बऱ्याच जणांनी पराभवानंतर असं कारणमीमांसा केलेली आहे की आपण महायुतीतून न लढण्याचा जो निर्णय घेतला आणि अपक्ष लढण्याचा जो निर्णय घेतला ते पराभवाला एक महत्त्वाचं कारण ठरलं असं म्हणतात. ते एक कारण असू शकतं. अनेक कारणं आहेत. विजय हा विजय असतो, पराजय हा पराजय असतो. त्यामुळं अनेक कारणं आहेत. त्या कारणामुळं पराभव झाले. नक्कीच एकंदरीतच माजी आमदार बबनदादा शिंदे यांनी आपल्या राजकीय भूमिका देखील पुढच्या सांगितलेल्या आहेत आणि नवीन वर्षातील त्यांचे संकल्प देखील शिवशाही न्यूजशी बोलताना त्यांनी आपल्याशी बोलून दाखवलेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट कबीर सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूज. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.